मित्रांनो नमस्कार. आपण आज आलो होतो रविवार आहे. आपण आज आलो होतो तामस तीर्थ या बीचवरती आलो आहे. आपण या ठिकाणी आलो आहे कारण असं आहे की आपलं एक या ठिकाणी तामस तीर्थ बुरुंडीजवळ एक प्लॉटिंग चालू होतं आहे. आणि तामस तीर्थ बीच हे आपल्या प्लॉटपासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. चालत यायला 10 मिनटं लागतात फक्त. आणि हा समोर तुम्ही बीच पाहताय. येणे प्लॉट आहेत. हा बीच जवळ आपण सगळे रिसॉर्ट वगैरे पाहू शकता. बीच पासून आपलं प्लॉट आहे 1.5 किलोमीटर अंतरावरती. पलीकडे आपल्याला दिसतंय ते बुरुंडी बंदर आहे, फिश मार्केट आहे. कदाचित आपण थोड्या वेळाने त्या ठिकाणी जाणार आहोत. बुरुंडी गावामधलं बुरुंडी बंदर, तिथून आपलं 1-1.5 किलोमीटर अंतरावरती प्लॉट आहे. तुम्हालाही येणे प्लॉट आमच्या इथं घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा. आमचा नंबर आहे 8999118204. आपण या तामस तीर्थ बीच आणि आपण समोर पाहतोय हे लाडगर बीच आहे. पलीकडच्या बाजूला हे बघा, हे लाडगर बीच आहे आणि हे तामस तीर्थ. दोन्ही बीच जवळजवळ आहेत. आपण आता तामस तीर्थ बीचवरून आपल्या कृष्ण अंगण या प्रोजेक्टवरती जात आहोत. तर तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल आपलं प्लॉट आणि समुद्राचं डिस्टन्स किती आहे ते. आपण आता तामस तीर्थ बीचवरून बाहेर मेन रोडला आलोय. आपण इथं राईट टर्न घेणार आहोत आणि आता आपण प्लॉटवरती चाललो आहोत. हे बुरुंडी गावाचं चौक आहे. आपण चौकातून उजव्या हाताला वळलो तर आपण जाणार आहोत बुरुंडी फिश मार्केटमध्ये. आणि आपण लेफ्ट घेणार आहोत. आपल्या दाभोळकडे जाणाऱ्या रोडवरती आपलं प्रोजेक्ट आहे बुरुंडी गावालगत. हा समोर जाणारा रस्ता दाभोळ जेट्टी या ठिकाणी जातो. दाभोळ जेट्टीमधून आपल्याला ग्वागरला किंवा रत्नागिरीला जाण्यासाठी आपल्याला हा सोयीस्कर मार्ग आहे. आपण समोर पाहिलं तर हे बुरुंडी गावातील दुर्गादेवीचं मंदिर आहे. प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. आणि या मंदिरापासून हा समोर जाणारा रोड आहे, हा परशुरामाचा स्टॅच्यू आहे. इथून 500 मीटर अंतरावरती तिथे जातो. आणि आपण आता इथून लेफ्ट घेणार आहोत. आपल्या प्रोजेक्टवरती कृष्णांगण या ठिकाणी जाणार आहोत. वाडी वस्तीला लागून असलेला प्रोजेक्ट आहे आपला. आपण बाजूला पाहू शकता घरं आहेत सगळी. डांबरी रोड टच असा आपला प्रोजेक्ट असणार आहे. वाडी वस्तीला आपला प्रोजेक्ट आहे. समोर पाहतो आपण हे गणेश मंदिर आहे. प्राचीन असं गणेश मंदिर आहे या ठिकाणी. हे बघा, हा समोर डांबरी रोड आपल्या प्लॉटला लागून वरती गावामध्ये जातो आणि आपला इथून प्लॉट चालू होतोय. कृष्णांगण हे प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं हे प्रोजेक्ट होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, क्लब हाऊस, गार्डन सगळ्या सुविधांनी युक्त असा हे प्रोजेक्ट असणार आहे. इथे काम सुद्धा चालू झालेलं आहे. आणि आपण पाहिलं तर आपण तामस तीर्थ बीचवरून गाडीने आपण 2 मिनिटामध्ये आपल्या प्लॉटवरती आलेलो आहे. 2 मिनिटामध्ये बाय कारने आपण प्लॉटवरती आलो आहोत. आता पण व्हिडिओमध्ये पाहत असेल हा समुद्र किनारा आहे, पण आपल्याला व्हिडिओमध्ये आता दिसत नाही आहे, धुकं आहे. आपण सकाळचे 7:30 वाजता हा व्हिडिओ करत आहोत.
हे रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे आता. साडेपाच एकर मधला हा प्रोजेक्ट असून इंटरनल रस्त्याची कामं चालू आहेत. या एन ए प्लॉटमध्ये प्रत्येकाला नारळाची झाडं, सुपारी, काजू, आंबा इत्यादी झाडं मोठी सर्व प्लॉटमध्ये असणार आहेत. हा प्रोजेक्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे समुद्रापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती म्हणजे चालत 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. या प्रोजेक्टमध्ये इंटरनल डांबरी रोड, क्लब हाऊस, गार्डन, पाण्याची बोरवेल, विजेची सुविधा इत्यादी सर्व सुविधांयुक्त असा हा प्रोजेक्ट असणार आहे. आपण समोर पाहू शकता हे क्लायंट सुद्धा आमच्या बरोबर आलेले आहेत पुण्यावरनं. आता आपण टेंटेटिव्ह काय करणार आहे, साधारण इथून जर का प्लॉट आला, समोर आपण सुपारीची बाग पण पाहतोय आणि या सुपारीच्या बागेमध्ये आहे तशा याच्यामध्ये प्लॉट असणार आहे. झाड आहेत तेवढे फक्त झाडं टेंटेटिव्ह अंदाज येते ना. आता आपण रस्ता मार्क करू, रस्ता मार्क केला. आता सुपारीच्या बागेला पाणी देण्याचं काम चालू आहे, स्प्रिंकलर चालू आहे. म्हणजे हे बरोबर ते असे प्लॉट पडणार आहेत. हां, आणि हे हे बरोबर येते. हा जो आहे का नाही, आता प्लॅन घ्यायला पाहिजे आता. ही बरोबर लाईन इथं येते, हे सगळे. हां, ही लाईन बरोबर इथं येते त्याच्यात. म्हणजे बरोबर साधारण इथून 1 2 3 4 5 ह्या खोपडी सोडल्या ना, तर त्या 5व्या खोपडीवरून असं बरोबर खाली रस्ता जाईल. म्हणजे ही बरोबर याच्यातच येते, ही झाडामध्येच येते बरोबर. मग आता ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत प्लॉट आला तर ही झाडं जेवढं बांधायची एवढी 7 8 10 12 हे काढायची, झाडं काढायची आणि बाकीची झाडं ॲज इट इज आहे तशी ठेवून द्यायची. म्हणजे जे रस्त्यात येतील ना तीच फक्त काढून घर बांधताना रस्त्यात अडचणी. आपल्या बागेमध्ये आंब्याची झाडं आहेत, त्यांना आता मोहर सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपण प्लॉट घेतल्याच्या नंतर तुम्हाला आंबे देखील या ठिकाणी मिळणार आहेत. पाण्याचे स्प्रिंकलर चालू आहेत आता. हा प्लॉट संपूर्ण मागच्या बाजूला या प्लॉटच्या नदी आहे आणि ती नदी तामसतीर्थ किंवा लाटघर या बीच जवळ जाऊन मिळते. ही वाहती नदी देखील आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला दिला होता. आपल्यालाही या एन ए प्रोजेक्टमध्ये प्लॉट खरेदी करायचा असल्यास आम्हाला संपर्क करा. आमचा नंबर आहे 8991188204. 6 लाख रुपये प्रति गुंठा आणि तोही थोडाफार निगोशिएबल रेट असणार आहे. समुद्रापासून जवळचा प्लॉट बुक करण्यासाठी लवकरात लवकर आम्हाला कॉल करा. आपण या ठिकाणी कोकणी घर, होमस्टे, फार्म हाऊस इत्यादी प्रकारचे बांधकाम करू शकता.